नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय बडे मुद्दे. पुढच्या तासाभरात आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या नंतर उमटणारे राजकीय पडसाद आणि नव्यानं उभा राहिलेला एक नवा वाद छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या घावाचा जो अफजल खानाच्या वधाच्या वेळी कृष्णाजीनं दिल्याचं सांगितलं जात आहे. त्यावर चर्चा सुद्धा आपण करणार आहोत. पण सुरुवातीला बघूया आजचे बडे मुद्दे. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घाव दाखवण्याची गरज होती का? घावाच्या मुद्द्यावरून राज्यात जातीय राजकारण पेटवलं जातंय का? हा पहिला मुद्दा. पुढचा मुद्दा, खासदार नारायण राणे यांनी दिलेल्या घरात घुसून मारेंच्या धमकीनंतर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय. राज्यात अनेक ठिकाणी आज आंदोलनं झाली. मवियाच्या नेत्यांनी हल्लाबोल केला. पुढचा महत्त्वाचा मुद्दा, मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा प्रवास राजकारणाकडे होतोय का? मागील एका वर्षात मागण्या बदलल्या तर 29 सप्टेंबर पासून पुन्हा मनोपोषणाचा इशारा जरांगेंनी दिला. यानंतरचा मुद्दा, पुणे भाजपमध्ये कुरघोडीचं राजकारण रंगलंय का? विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात पक्षांतर्गत इच्छुकांची संख्या वाढली आहे. इच्छुकांना पक्षातून बळ मिळत असल्याची चर्चा पुण्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्याबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार. आणि दहीहंडीमध्ये चंद्रकांत पाटील यांचा गुंड गजामारणेकडून जो सत्कार करण्यात आला राजकीय वर्तुळात, त्याच्यामुळे सुद्धा चर्चेला उधाण आलं. राजकीय नेत्यांना गुंडा पुंडांची गरज नेमकी कशासाठी, हा सवाल चर्चेला. आणि स्वाभाविकपणे आज दिवसभरातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या निमित्तानं उपस्थित झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सुरू झालेल्या वादाला आता एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेवर गंभीर असा आरोप केलाय. त्याला ऐतिहासिक संदर्भ दिलाय. आणि आपटेनं शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जो घाव दाखवला तो कशासाठी, त्यामागचा त्याचा हेतू काय होता, असा सवाल मिटकरींनी विचारत एक प्रकारे जातीय राजकारण शोधण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे हा वाद नव्या वळणावर जाण्याची शक्यता आहे. जाणीवपूर्वक आपटेंनी हा इतिहास रंगवला. राजाच्या केसालाही आजपर्यंत कोणी धक्का लावू शकला नाही. मिटकरीचा आता धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे. सुमता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना. हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे. तो राहुल गांधींचा माणूस आहे. जाणीवपूर्वक ही खोप असलेली प्रतिकृती तू का दाखवली? शिवाजी महाराजांचे जगभरात जेवढे पुतळे आहेत त्या कुठल्याही पुतळ्यामध्ये अशी कुठेही खोप नाही. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींच्या या आरोपांमुळे नव्या वादाची ठिणगी पडली आहे. शिल्पकार जयदीप आपटेनं तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या 8 महिन्यात कोसळला. त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली. एकीकडे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय तर दुसरीकडे राज्य सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. अशात सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सरकारला घरचा अहेर दिलाय. जाणीवपूर्वक आपटेंनी हा इतिहास रंगवला. याच्या मागचं कारण असं होतं की राजाच्या केसालाही आजपर्यंत कोणी धक्का लावू शकला नाही. मोगल लावू शकले नाही, डच, पोर्तुगीज, इंग्रज लावू शकले नाही. मात्र कृष्णा भास्कर कुलकर्णीने तलवार मारली. आणि याचा पूर्ण मुलाखत याची सनातन प्रभात नावाच्या वृत्तपत्रामध्ये छापून आलेली आहे. ग्लोरिफिकेशन केलेलं नव्हतं, ते दाखवलेलं गेलेलं नव्हतं. आता या पुतळ्याला मान्यता देणारी जी काही समिती आहे ही कला संचालनालयाची सुद्धा समिती होती. याच्यामध्ये काही इतिहास संशोधक सुद्धा घेतलेले होते. या सगळ्यांनी हे पुतळा पास केलेला होता. 6 फुटाचं का मॉडेल असे ना, क्ले मॉडेल, ते पास केलेलं होतं. त्यावेळेला त्यांनी ही गोष्ट बघितलेली होती का? जयदीप आपटेनं शिवरायांचा पुतळा साकारताना पुतळ्याच्या कपाळावर एक खोच दाखवली. आता त्याच मिटकरींनी सवाल केलाय. ती खोच दाखवून आपटेनं छुपा अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप मिटकरींनी केलाय. कृष्णा भास्कर कुलकर्णींनी तलवार महाराजांच्या डोक्यावर चालवली आणि ती खोप महाराजांना पडली होती. आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी कृष्णा भास्कर कुलकर्णीचे सुद्धा तुकडे केले होते. हा इतिहास असताना शाहीर अज्ञानदासांनी तो पोवाड्यामध्ये रेखाटलेला असताना
जे शेकावली जे करीनामध्ये असताना जाणीवपूर्वक आपटेंनी हा इतिहास रंगवला. आमचं आपल्या मार्फत आव्हान आहे अमोल मिटकरींना की कोणत्याही व्यासपीठावर यावं, आम्ही गद्दारांची नावं वाचून दाखवू. आणि गद्दारीचा विनोद सर्वात महत्त्वाचा असे की गद्दारीविषयी अमोल मिटकरी सारख्या गद्दारांनी बोलावं, याच्यासारखा विनोद नाही असं सुद्धा आम्ही मानतो. जयदीप आपटेनं एका मित्राशी सोशल मीडियावर चॅट करताना पुतळ्यावरील खोचेविषयी स्पष्टीकरण दिलं होतं. अफजल खानाच्या वधानंतरचा काळ शिवरायांच्या पुतळ्यातून साकारायचा होता असं स्पष्टीकरण त्यावेळी आपटेनं दिलं होतं. पण आता मिटकरींनी तोच मुद्दा पुढे करत नव्या वादाला तोंड फोडलं. तर भाजप आमदार नितेश राणेंनी मिटकरींवर बोचरी टीका केली आहे. अमोल मिटकरीचा आता कुठेतरी त्याचा धर्म आता तपासण्याचीच वेळ आलेली आहे की त्याला सुनता करून त्याची धर्मांतर तर झाला नाही ना, असं आता तपासण्याची वेळ आलेली आहे. कुठेतरी त्याला धरून एकदाच तपास करून त्याला नाहीतर कुठेतरी गोल टोपी घालून आता त्याला मोकळा करतो आम्ही. एकीकडे शिल्पकार जयदीप आपटेवरून सत्ताधाऱ्यांमध्ये वाद पेटलाय, तर दुसरीकडे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची कोंडी केली आहे. आपटे हा सत्ताधाऱ्यांच्या जवळचा असल्यामुळेच त्याला पुतळ्याचं काम देण्यात आलं असा दावा विरोधकांनी केलाय, तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांकडे बोट दाखवून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. हा मूर्तिकार आपटे जो आहे तो RSSचा माणूस आहे. RSSच्या माणसाला काम देण्याच्या मागचा उद्देश काय? मग आता कोणी सांगितलं की तो राहुल गांधींचा माणूस आहे, तपासावं लागेल. कारण काँग्रेसची माहिती दुसरी आहे आणि इकडे हा राहुल गांधींचा माणूस आहे अशी माहिती आहे. आणि म्हणून मग या माहितीला तपासावं लागेल. तपासासाठी म्हणूनच सांगतोय की तपास यंत्रणेमध्ये आपल्याला जर वाटलं कोणी ठेवायचं असेल ठेवता येईल. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारण्यासाठी सरकारनं जयदीप आपटे सारख्या नवख्या शिल्पकाराला काम दिलं. त्यासाठी त्याला कमी वेळ देण्यात आला. तसंच शिल्प साकारताना वापरलेल्या धातूची योग्य गुणवत्ता राखली गेली नाही. पुतळ्याच्या उभारणीत या क्षम्य चुका झाल्याचा आता आणि मुद्दा हाच आहे की जर त्या आपटेनी एक प्रकारे ते घाव ठेवलेला असेल तर त्याच्या मागचं कारण काय? आज जो वाद निर्माण केला जातोय त्याच्यानंतर काही मूलभूत सवाल निर्माण झालेत. हे बडे मुद्दे काय, त्याची चर्चा आपण करणार आहोत. पुतळा कोसळण्याला जातीचा रंग देणं योग्य आहे का? दोन्ही बाजूने ते केलं जातंय का? हा सवाल आज या चर्चेमध्ये आपण घेणार आहोत. आपटेनं पुतळ्यावर ठेवलेला घाव द्वेषापोटी की ती एक डिटेलिंग कलाकृती, हाही सवाल आपण चर्चेमध्ये घेणार आहोत. आपल्याला तिसरा मुद्दा घ्यायचा. पुतळा उभारल्यानंतर मुद्दा उपस्थित केला गेला का नाही, आता का बोललं जातंय? जेव्हा पुतळ्याचं उद्घाटन झालं तेव्हा त्याच्याबद्दल कोणी सवाल का उपस्थित केला नाही, हाही सवाल आपण या चर्चेच्या दरम्यान घेऊया. घाव दाखवण्यामागचा अट्टहास नेमका कुणाचा होता? सरकारने सांगितलं होतं की आपटेची जी कलाकृती होती त्यांनीच ते ठरवलेलं होतं. या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. आणि स्वाभाविकपणे घावा आणून जातीयवाद केला जातोय का, हा मूळ प्रश्न सुद्धा आपण चर्चेला घेणार आहोत. पण या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असतील. या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे आपल्यासोबत जोडले जातील. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी ज्यांनी हा सगळा वाद निर्माण केलेला आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश प्रवक्ता संतोष शिंदे असतील आणि सनातन प्रभात हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र संघटक सुनील घनवट सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी दिलेल्या त्या धमकीच्या नंतर आज जोरदार राजकारण पेटलं. स्वाभाविक होतं. शिवसेना ठाकरे गटाकडून राज्यभरात आंदोलन केलं जात आहे, तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सुद्धा आज राणेंवर जोरदार हल्लाबोल चढवला. महायुतीतल्या घटक पक्षांनी नारायण राणेंचं वक्तव्य योग्य नसल्याचा घरचा आहेर दिला. त्यामुळे दिवसभर राणे राजकारणाच्या सेंटर पॉइंटला होते. शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक रस्त्यावर उतरले. नारायण राणे, निलेश राणे आणि नितेश राणेंच्या विरोधात त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बुधवारी राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि राणे समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली.
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाविकास आघाडीचे नेते पाहणी करण्यासाठी गेले, त्यावेळी हा राडा झाला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या नारायण राणेंनी थेट घरात घुसून मारण्याचं वादग्रस्त वक्तव्य केलं. आमदार वैभव नाईक यांनी कोकणात झालेल्या राजकीय हत्यांचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित केलाय, तर खासदार संजय राऊत यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. खुलेआम भर रस्त्यावर पोलिसांची वर्दी फाडण्याचा प्रयत्न झाला. फक्त आता पोलिसांवर तिथे हल्ले करण्यातच बाकी होतं. पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न काल झाला छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यासमोर. काय करतायत गृहमंत्री, आणि गृहमंत्री समर्थन करतात त्या गोष्टीचं? काय तर म्हणे त्यांची बोलण्याची स्टाईल आहे, मग आम्ही बोलतो आमच्यावर का गुन्हे दाखल करता? राणेंनी घरात घुसून आम्ही ठार मारू म्हणून अशा धमक्या दिल्या आहेत. खरं तर आम्ही या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार देणार आहोत. याआधी सुद्धा माझे काका कैलास श्रीधर नाईक यांची सुद्धा हत्या अशाच प्रकारे झालेली होती आणि त्यांचे ते 13वे राणे स्वतः 13वे आरोपी त्या ठिकाणी होते. आणि त्यामुळे अशा आम्हाला न्याय मिळणार नाही आम्हाला माहिती आहे, परंतु आम्ही अशा तक्रारी दाखल करणार आहोत. शिवसेना ठाकरे गटाकडून हल्लाबोल करण्यात आल्यानंतर काँग्रेसकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली. महाराष्ट्राची जनता बघतेय, पाहून घेईल. गृहमंत्र्यांचा आता त्यांच्या खात्यावर कंट्रोल राहिलेला नाही. विरोधकांकडून टीका झाल्यावर आमदार नितेश राणेंनी पलटवार केलाय. तर नाही सोडणार आम्ही, तो कोणाचाही कसलाही असेल तर त्या आपल्याला आपटल्याशिवाय आम्ही नाही गप्प बसणार. तिथे जाऊन भेट देणारे जे लोक आहेत, नेते मंडळी आहेत, ते आमच्या विशालगडवर झालेल्या अतिक्रमणावर कधीच काही थोबाड उघडताना दिसलं नाही. शिवसेना ठाकरे गट आणि राणेंमध्ये संघर्ष पेटलेला असताना सुनील तटकरेंनी नारायण राणेंचं वक्तव्य योग्य नसल्याचं म्हटलंय. नाही, हे योग्य नाही. शेवटी जी काही घटना घडली आहे ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे. पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर नारायण राणेंनी धमकी दिली, त्याचा आधार घेऊन कोकणात याआधी झालेल्या राजकीय हत्यांचा मुद्दा वैभव नाईकांनी ऐरणीवर आणलाय. परिणामी सुरू झालेलं हे सगळं राजकारण आणि वाद लवकर शमण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतरचा मुद्दा मराठा आरक्षणाच्या संदर्भातला. गेली वर्षभर या महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा धगधगतोय आणि तो धगधगत ठेवण्याचं काम केलं मनोज जरांगे पाटलांनी. आज त्या आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं. पण या गेल्या वर्षभरात आंदोलन सामाजिक पातळीपासून राजकीय पातळीपर्यंत गेलं का? आता ते आंदोलन राजकीय झालंय का? वर्षभरात काय घडलं, आपण त्याचा आढावा आज बडे मुद्देमध्ये घेऊ. मनोज जरांगे पाटील. मराठा आरक्षण आंदोलनाचा आवाज बुलंद करण्याचं काम त्यांनी गेल्या वर्षभरात केलं. आरक्षण लगेच देणार का? त्यांच्या आंदोलनाला आता वर्ष पूर्ण झालं. गेल्या वर्षभरात आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी टप्प्याटप्प्यात आंदोलनं केली. त्यांच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश आलं, पण अजून त्यांच्या मागण्या काही पूर्ण झालेल्या नाही. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली आहे आणि त्यासाठी पुन्हा एकदा त्यांनी उपोषणास्त्र उपसण्याचा इशारा दिलाय. काय नाही, जगून काय उपयोग नाही हो. एकदा आपण हे उपोषण एकदा 29 सप्टेंबरचं ताकदीनं करू आणि ते पण आरपारचं करू. आपण सगळे इथं बसू, आपण पुरा महाराष्ट्र इथं बसू. जरांगे पाटलांनी आता राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय. राज्य सरकारशी आता आरपारच्या लढाईचा निश्चय जरांगे पाटलांनी केलाय. त्यामागचं कारणही तसंच आहे. अलीकडच्या काळात राज्य सरकारकडून जरांगेंच्या मागण्यांविषयी कोणत्याच हालचाली केल्या जात नसल्याचं चित्र आहे आणि त्यामुळेच जरांगे पाटलांनी निर्वाणीचा इशारा दिलाय. तुम्ही त्याला हलक्यात घेऊ नका. त्यांनी मला घेतलं होतं, पण त्यांनी बोल केलं याला हलक्यात घ्यायचं काम नाही. पण तुम्हाला सांगतो, तुम्ही देवेंद्र फडणवीसला हलक्यात घेऊ नका. मोठ्या जाती संपाल निघालेला माणूस, भयंकर
विषारी विचाराचा माणूस आहे. गेल्या वर्षभरातील जरांगे पाटलांच्या आंदोलनावर नजर टाकली तर 29 ऑगस्ट 2023ला जरांगे पाटलांनी पहिलं उपोषण केलं. ते उपोषण 14 सप्टेंबर 2023 पर्यंत चाललं. 14 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत जरांगेंनी उपोषण स्थगित केलं. त्यावेळी जरांगे पाटलांनी सरकारला 45 दिवसांची मुदत दिली. दुसरं उपोषण 25 ऑक्टोबर 2023 रोजी केलं. ते 8 दिवसांचं होतं. 2 नोव्हेंबर 2023ला धनंजय मुंडे, संदीपान भुमरे, अतुल सावे आणि उदय सामंत या मंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपोषण सोडलं. जरांगेंच्या आंदोलनाचा तिसरा टप्पा 20 जानेवारी 2023 रोजी सुरू झाला. त्यावेळी जरांगेंनी 8 दिवसांचं उपोषण केलं, पण ते स्थानिकांच्या हस्ते सोडवलं. 20 जानेवारी 2024 रोजी जरांगेंनी अंतरवाली सराटी ते मुंबई असा पायी भव्य मोर्चा काढला. या मोर्चात हजारो मराठा आंदोलक सहभागी झाले. चौथ्या टप्प्यातलं उपोषण 8 जून 2024 रोजी सुरू झालं. 13 जून रोजी उपोषण सोडलं. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई, अतुल सावे आणि संदीपान भुमरे यांची मध्यस्थी कामी आली. 20 जुलै 2024 रोजी त्यांनी 5व्या आंदोलनाला सुरुवात केली. ते 5 दिवसांचं उपोषण होतं. अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्या महिलांच्या हातून ज्यूस घेऊन त्यांनी उपोषण सोडलं. दरम्यान जरांगे यांनी मराठा समाजाची एकजूट करण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र अशा भागात 3 वेळा दौरा केला. तसंच लोकसभा निवडणुकीत जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा सत्ताधाऱ्यांना मोठा फटका बसला. लढायचं की पाडायचं याचा फैसला अजून जरांगे पाटलांनी केलेला नाही, पण आगामी विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे यात शंका नाही. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, जालना. मंडळी